सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर उडणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलीस यंत्रणा सतर्क होत विशेष शोध मोहीम हाती घेतल्यानंतर या ड्रोनची संख्या अचानक कमी झाल्याचं दिसून येत आहे। तसेच राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरात प्रत्येकी एक असे एकूण 3 संशयित ड्रोन स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले असून ते पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेली नाही। मला उत्तम ज्योतिष कळतं। मोदींचा आणि भाजपचा राजयोग आता संपला आहे। पक्ष फोडून निवडणूक आयोग हाताशी धरून आणि न्यायालय खिशात घालून त्यांनी सत्ता मिळवली, पण या सर्वांना वनवासात किंवा तुरुंगात जावे लागले असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। उत्तर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शेर्डीत आयोजित भव्य मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते। मान्सून अद्यापही थांबलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 15 ते 20 जून दरम्यान मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी दिली। या वर्षीच्या मान्सूनची अडथळ्यांची शर्यत थांबता थांबेना एल नियो, MJO आणि हिंदी महासागरातील द्विध्रुव स्थिती या मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांच्या प्रतिकूलतेमुळे हवामान खात्याने तसेच न्याय अधिकृत स्रोतांनी सुरुवातीला वर्तवलेला अंदाज प्रत्यक्षात दिसला आहे। समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालत वाहने अडवून प्रवाशांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसात पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरल्या गाड्या, मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील शेतकरी राजेंद्र उर्फ बापूसाहेब अण्णासाहेब ताके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। ही घटना उंदीरगाव माळेवाडी रस्त्यावरील एका हॉटेलच्या किचन मध्ये घडली। राजेंद्र ताके यांनी शनिवारी दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान हॉटेलच्या किचन मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पारनेर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारनेर तालुक्यातील देसवडे येथील मुळा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशांवर घारगाव पोलिसांनी क्रॉस रेड केली आहे। या कारवाईत JCB, ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर, टेम्पो अशी सुमारे 22,10,000 रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली असून 6 जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीगोंदा शहरात 2019 मध्ये काही तरुणांनी मिळून लावलेले सायकल चळवळीचे रोपटे वाढू लागले असून गेल्या 7 वर्षात 50हून अधिक सायकल स्वार त्यात सक्रिय झाले आहेत। सायकल संघटनाच्या माध्यमातून बीड, पंढरपूर, अक्कलकोट, वाघोली, जेजुरी, पारनेर, अहिल्यानगर अशा लांब पल्लूंच्या सायकल वाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत। पाथर्डी तालुक्यातील रुद्रेश्वर साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास शेवगाव आग्राच्या ST बसचा भीषण अपघात होऊन 15 प्रवासी जखमी झाले। यामध्ये 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव आग्राची ST बस 52 प्रवाशांना घेऊन शेवगावहून अहिल्यानगरकडे जात होती। शेवगाव तिसगाव महामार्गावर रुद्रेश्वर कारखान्यानजीक चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उडाली, त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड झाला।
शेवगाव तालुक्यातील बाळम टाकळी येथील ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून जी गावची 40 वर्ष मी सेवा केली ती सर्वांनी मला सहकार्य केले म्हणूनच केली. 40 वर्षात अनेक सरपंचाची सेवा करायला भेटली यातच मी समाधान मानतो असे भावनिक उद्गार सेवानिवृत्त पाणी पुरवठा कर्मचारी एकनाथ शिंदे यांनी काढले. शेवगाव तालुक्याच्या बाळमटाकळी येथील ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा विभागात गेल्या 40 दिवसांपासून काम करीत असणारे एकनाथ शिंदे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने साप्ताहिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, माजी उपसरपंच तुषारभाऊ वैद्य, हरिश्चंद्र घाडगे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख, विक्रम बारवकर, दिलीप गोंधळे, श्याम राजपुरे, अमोल बादमळे, संदीप शिंदे, धनुभाऊ देशमुख, गजानन देशमुख, मकबूलभाई शेख, ग्रामसेवक सुनील काळे, क्लोराज सतीश खेळकर, काकासाहेब गलधर, लाला पौळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि सगळ्यांनी मला प्रेमाची वागणूक दिली. आता माझ्या आयुष्यामध्ये ही 8वी गोडी आहे. म्हणजे जवळजवळ 7 सरपंच आणि 8वे सरपंच इथं मी सेवा केली आहे. सेवा केली म्हणजे तुमच्या सहकार्याने सेवा केली, माझ्या मनाने सेवा केली. सहकार्याच्या खेळीच्या वातावरणामध्ये इतके दिवस राहिलो आणि सेवा केली. तिथं मी समाधान मानतो आणि माझी सेवा समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जत तालुक्यातील राशीन येथे रविवारी रात्री अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे लोखंडी होर्डिंग कोसळून अमित मोहन सुकाळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचं समजतं. या प्रकरणी विकास लहू सायकर याच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशीन येथील महात्मा फुले चौक परिसरात उभारलेल्या मोठ्या लोखंडी होर्डिंगवर एका कर्मचाऱ्याचे बॅनर लावले होते. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.